नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पोर्टल गेली 6 महिने बंद असल्यामुळे या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिला या लाभापासून वंचित राहिल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी नाहीत का, असा सवाल आता या निमित्ताने त्या उपस्थित करू लागलेले आहेत। गेल्या वर्षी जुलै 2024 पासून महाराष्ट्र शासनाने 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेमध्ये सुरुवातीला दरमहा 1500 रुपये अनुदान देण्याचं शासनाने निश्चित केलं। त्यानुसार हे अनुदान सुरू आहे। मात्र जुलै 2024 नंतर ज्या महिलांची 21 वयवर्ष पूर्ण झालेली आहेत त्या महिला अद्यापही या लाभापासून वंचित आहेत। त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी नव्याने पात्र ठरलेल्या महिलांचा समावेश होणं यामध्ये गरजेचं आहे। तर काही महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने त्यांना या योजनेचा अद्यापही लाभ मिळालेला नाही। लाभ का मिळाला नाही याची माहिती देखील प्रशासनाकडून दिली जात नाही आणि दुरुस्तीसाठी योग्य ते मार्गदर्शनही केले जात नाही। तांत्रिक त्रुटीच्या दुरुस्तीसाठी हे पोर्टल सुरू होणं फार आवश्यक आहे। शिवाय जुलै 2024 पासून नव्याने 21 वर्ष पूर्ण केलेल्या महिलांसाठी या योजनेचा लाभ मिळणंही आवश्यक आहे। राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्यात लाडक्या बहीण योजनेचं मोठे योगदान असल्याचं मत हे सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त केलं जात असलं तरी नव्याने पात्र महिलांचा समावेश करणं आणि तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पोर्टल सुरू करण्याकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष होत चाललंय। ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीतील सत्तेसाठी लाडक्या बहिणींचं योगदान महत्त्वपूर्ण ठरलं, त्याच पद्धतीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणी महत्त्वाच्या भूमिका बजावू शकतात। त्या दृष्टीने पोर्टल सुरू करून नव्याने पात्र महिलांचा यामध्ये समावेश करणं गरजेचं आहे। अन्यथा याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने तांत्रिक कारणास्तव लाभ न मिळालेल्या महिलांना देखील याचा लाभ द्यावा असं सांगण्यात येते आणि शिवाय ज्या महिला नव्याने 21 वर्ष पूर्ण करत आहेत त्यांना देखील याचा लाभ देण्यात यावा। तर मग पाहूयात की सरकार यावरती काय निर्णय घेणार ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।